SDRFची जी टीम आहे आपल्याकडं धुळ्यावरून टीम मागच्या वेळेस पण होती, यावेळेस पण आहे. त्या टीमसोबत आमचं रेग्युलर कोऑर्डिनेशन आहे. आम्ही काही ठिकाणी त्या टीमला पाठवलं पण होतं की जोपर्यंत पाऊस कमी आहे तोपर्यंत तुम्ही थोडेसे ट्रेनिंगचे सेशन घ्या. त्यांनी ट्रेनिंगचे सेशन पण घेतलेत आणि मागच्या पुराच्या परिस्थिती या टीमनीच हाताळलेली. त्यामुळे त्यांना आपली सगळी जॉग्राफी, आपला जिल्हा खूप चांगल्या परिचयाचा आहे. ती चांगली महत्त्वाची बाब आहे. आपण ड्रोन्स मागच्या वेळेस दिले होते सगळ्या SDMsला, आता परत 4 ड्रोन दिलेत. ड्रोन त्यांना फ्लायचं पण प्रशिक्षण आपण दिलेलं आहे. त्यामुळं काही ठिकाणी जर असेसमेंट त्यांना करायची असेल तर ते पण त्यांचं काम इझी झालेलं आहे. दरम्यानच्या काळात मधल्या अल निनोच्या पार्श्वभूमीमुळं आपण खूप मोठं जलसंधारणाचं काम केलं आहे. 341 किलोमीटरचे नाले खोलीकरण केले, ज्याच्यामध्ये नाम फाउंडेशन आहे, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, डिझास्टर मिटिगेशन आणि CSR अशा सगळ्या सोर्सेसमधून आपण हे काम केलं. 42 लाख घनमीटर आपण गाळ काढलेला आहे आणि आता दुतर्फा बांबू लागवड करण्याचंही काम चालू आहे, जेणेकरून ते बंड्स जे आहे ते स्टॅबिलाईज होतील आणि पूर परिस्थिती आपली आटोक्यात राहील.